PYQ based on a chapter superposition of wave that was asked in CET 2024. The path difference between two waves y1 that is equal to a1 sine into bracket omega t minus 2 pi x by lambda and y2 that is equal to a2 cos into bracket omega t minus 2 pi x by lambda plus phi is आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे ह्या दिलेल्या दोन वेव्ह मधला. ऑप्शन्स असे दिलेले आहेत बघा. तर आता आपल्याला ही पहिली वेव्ह अशी दिली, दुसरी वेव्ह अशी दिली, एक साइन आणि एक कॉस आहे. आता कॉसचं जर कॉसचं साइन करायचं असेल तर त्याच्यात पाय बाय 2 मिळवावा लागतो, कारण आपल्याला माहितीये साइन आणि कॉस मध्ये फेज डिफरन्स पाय बाय 2 असतो. आणि म्हणून ह्या कॉसचे जेव्हा साइन लिहू त्या इथं फाय प्लस काय लिहिलं, पाय बाय 2 लिहिलं. आणि आता आपल्याला ह्या दोन्हीतला काय काढायचं आहे, तर आपल्याला काढायचं आहे पाथ डिफरन्स. आता फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा फाय दॅट इज इक्वल टू 2 पाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. म्हणून पाथ डिफरन्स बरोबर काय झालं, लॅम्बडा बाय 2 पाय इंटू डेल्टा फाय म्हणजे फेज डिफरन्स. आता ह्या दोन्हीतला फेज डिफरन्स इथं काहीच नाहीये आणि इथं फाय प्लस पाय बाय 2 आहे, म्हणजे हा त्यांच्यातला डेल्टा फाय आहे. डेल्टा फाय जर एवढा असेल तर पाथ डिफरन्स डेल्टा एक्स बरोबर काय आलं, मग लॅम्बडा बाय, बघा हे उलट केलेलं इथं, लॅम्बडा बाय 2 पाय फाय प्लस पाय बाय 2 की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. समजलं का? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.